सर्वप्रथम महाकाली भगवान डॉक्टर भोजन तुमचे माझे उच्चारणाचे विश्वानंद परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व सर्व महापुरुषांना सर्वप्रथम देवाला अभिवादन व बाबासाहेबांच्या जयंतीच्या आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. आज या जयंतीनिमित्त मला आता सर्वप्रथम एकच सांगायचं जे आपण सगळ्यांना माहिती असेल सुद्धा तथागत बुद्धांचा इतिहास मिटवण्याचं षडयंत्र ज्या प्रकारे या देशात चाललंय याची चावल आपल्याला लागली असेल. महाबोधी महाविहार ज्या प्रकारे आपल्या बौद्ध समाजाकडून हिसकावण्याचा जो काही प्रयत्न चाललाय सम्राट अशोकाने तथागत बुद्धांचा इतिहास हा हजारो पिढ्यांसाठी जिवंत ठेवण्याकरिता 84 आगस्ट स्तूप या विश्वाला भेट दिली होती. परंतु टप्प्याटप्प्याने त्याच्यावरती अतिक्रमण करून त्या विहारांचं आज आपण अवस्था काय झाली आपल्या प्रत्येकाला माहिती. परंतु आजच्या क्षणी एक बौद्ध समाजाचा युवक म्हणून बाबासाहेबांचे नागरिक म्हणून आपल्या सर्व हीच विनंती करतोय की आपल्याला आपला इतिहास जपायचा आहे आणि ज्या प्रकारे आता राष्ट्रीय स्तरावरती आंतरराष्ट्रीय स्तरावरती महाबोधी महावीराचा विषय एका ताकदीशीर आपला समाज संघटित होतोय. त्याच्यामुळे उद्या परवा केव्हाही जेव्हा समाजाने आपल्यावरती जी वेळ येईल की आपल्याला संघटना तिकडे जायचंय की लढाई आपल्याला लढायची लढाईचं स्वरूप जे आपले वरिष्ठ ठरवतील आपल्या समाजाचे वरिष्ठ ठरवतील त्यांच्यानुसारच आपण लढाई लढू. आपण त्याचा मुलांना मानणारे लोक आहोत. आपण नेहमीच पहिला पर्याय आपला शांतीचा असतो. आपण क्रांती कधी करतो तर शांतीने जर कोणी ऐकलं नाही तर दुसरा पर्याय आपला क्रांतीचा असतो. त्याच्यामुळे पहिला आपण बुद्धांच्या प्रमाणे आपण त्याचे कारण महाबोधी महावीराचा विषय महाराष्ट्रात सध्या पोहोचलाय. आपल्याकडे न्याय मिळेल ही आपली अपेक्षा आहे. परंतु जर न्याय नाही मिळाला तर या राष्ट्रीय स्तरावरती आपण घडवणारा आपलं वंशज हे आपण दाखवण्याची वेळ येऊ शकते. त्याच्यामुळे आपण समाज म्हणून आपण जेव्हा ती लढाई सुरू होईल त्या लढाईची आपण बौद्ध समाजात आपण संघटित व्हावी अपेक्षा करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा.